मनुष्य शक्ती इथून तयार झाली पाहिजे. एक ओळीत सांगतोय स्वप्न. क्लास चालवणे हे स्वप्न नाही. पैसे कमवणे हे तर त्याहून नाही. तो देणारा देत असतो. आयुष्य कळायला लागल्यापासून मी मनापासून ज्यांना गुरु मानलं ते आहेत विवेकानंद. स्वामीजींचंच वाक्य आहे, की तू ध्येयावर नजर ठेवून पुढे हो. समाजाच्या रूपातूनच ईश्वर प्रगट होईल आणि तुझं ध्येय करण्यासाठीची आवश्यक ती साधन सामुग्री मिळेल. तशी गेल्या 25 वर्षात मिळत पण गेलेली आहे. पण आपलं स्वप्न आहे प्रशासनापुरतं बोलायचं तर अभ्यासाचं पहिलं पान उघडायच्या आधी मनाचा निश्चय पाहिजे, की मी स्वच्छ आणि कार्यक्षम म्हणजेच कार्यकर्ता अधिकारी होण्यासाठी आता हे पान उघडतोय. की मला जिओग्राफी असेल, अर्थव्यवस्था असेल, कुठलेही त्याच्या स्वार्थासाठी नाही. तुम्हाला मी मित्र खरोखर थोडक्यात पण हे सांगतो, की तुम्ही एकदा स्पर्धा परीक्षेच्या वाटेने जर निघालात, तर 4 गोष्टी तुम्हाला न मागता मिळणार आहेत. काळजी नका करू आणि त्याच्याकरता लसलस सुद्धा करू नका. पहिला शब्द आहे पैसा आणि प्रामाणिक पैसा. कोणाला लुबाडून नाही, भ्रष्टाचार नाही. आपल्या सात्विक, प्रामाणिक कमाईवर एक उच्च मध्यमवर्गीय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ठेवता येईल एवढा पैसा आहे. सुरक्षितता आहे. एकदा निवडले गेलात, की तुमचं उरलेलं अख्खं आयुष्य सुरक्षित. तुमच्या पती-पत्नीचं सुरक्षित, तुमच्या मुलाबाळांचं सुरक्षित, पती-पत्नीतल्या कोणाचे आई-वडील त्यांना उत्पन्नाचं वेगळं साधन नसेल, त्यांचं पण सुरक्षित. एवढी सुरक्षितता आहे. तिसरा शब्द आहे स्टेटस. प्रचंड मोठं स्टेटस आहे, की तुम्ही परीक्षेचा निकाल लागेपर्यंत तुम्ही मिस्टर किंवा मिस नोबडी असता आणि मग निकाल लागतो आणि त्याच्यात तुमचं नाव असतं. त्या क्षणाला तुमचं समाजातलं स्थान बदलते. एक स्टेटस आहे त्याला. चौथा शब्द आहे सत्ता, अधिकार. आणि मी हे सांगतोय, की स्पर्धा परीक्षेच्या रस्त्यावरनं निघाल्यावर हे आपोआप मिळतं. ह्याच्यासाठी लसलस करावी लागत नाही. माझा आणि आपला सर्वांचा 5वा शब्द आहे देशाची सेवा करण्याची संधी. की हे करिअर काय आहे? तर हे देशाची सेवा करण्याची संधी आहे. आणि तू काळजी नको करू. अभ्यास उत्तम कर. इकडे यशस्वी झालास परीक्षेत, तर तुला पैसा, सुरक्षितता, स्टेटस आणि सत्ता न मागता मिळणारच आहेत. पण तुझं खरं कौशल्य तू एक स्वच्छ आणि कार्यक्षम असा आपला त्याला शब्द आहे कार्यकर्ता अधिकारी, की मी देशाचा कार्यकर्ता आहे आणि महिन्याच्या 1 तारखेला समाज मला पगार देतो. तेव्हा आपलं असं स्वप्न आहे, की असे कार्यकर्ता अधिकारी महाराष्ट्र आणि देशाच्या सहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये त्यांनी आपल्या उत्तमता आणि प्रतिभेचा ठसा उमटवावा. तेव्हा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा या आहेत, की तुम्ही पण असे स्वच्छ आणि कार्यक्षम असे कार्यकर्ता अधिकारी व्हावेत, अशा इटर्नल शाश्वत शुभेच्छा पुन्हा एकदा आणि कायमसाठी व्यक्त करतो. आणि माझा हा जो पहिला संवाद आहे, तो मी आता थांबवतो. घड्याळ मला सांगतंय, की आपल्याला आत्ता बोलायला 40 मिनिटं हाताशी आहेत. ही 40 मिनिटं तुमची आहेत. त्यामुळे ज्याला कोणाला काही प्रश्न जे काही प्रश्न नाही, भाष्य काही बोलायचंय असं असेल, त्यांनी प्रश्न असला तर माझ्या परीने मी त्याला प्रतिसाद देईन. ऑल माय बेस्ट विशेस फॉर ऑल ऑफ यू. हॅलो, नमस्ते सर. नमस्ते. सर माझं नाव रवी आहे. सर मी तुमचा अगोदरपासूनच खूप मोठा भक्त आहे सर. आणि कदाचित मी हे करिअर स्पर्धा परीक्षेचं करायचं हे तुमचं भाषण ऐकूनच कदाचित मी इन्फ्लुएन्स झालेला आहे सर. सर माझा एक प्रश्न आहे असा, की मी ऑनलाईन कोर्स सबस्क्राईब केलेला आहे सर. तर मी या चाणक्यच्या काउन्सिलिंग सेशनसाठी इलिजिबल आहे का? म्हणजे त्या वेळेनुसार जो विद्यार्थी तो विद्यार्थ्यांच्या हातात असतो. तू जेव्हा म्हणशील, की जरा मला काउन्सिलिंग हवंय, तर तुझं स्वागत आहे आणि वी विल डू अवर बेस्ट. थँक्यू सो मच सर. कोणीतरी मॉनिटर करणार आहे ना? दुर्गेश दादा. प्रमोद नांगरे. प्रमोद? हा, प्रमोद, गो अहेड.
ऑडिओ म्यूट. हा, आता हॅलो येत आहे. सर, नमस्कार. नमस्कार. मी तुमच्या शेजारील धसली हायस्कूलचा विद्यार्थी आहे. अरे वा. सर, वयाच्या 43व्या वर्षी या परीक्षेत तो या आपल्या प्रशासनाने येण्याचा निर्णय हा कितपत योग्य राहील सर? अनफॉर्च्युनेटली नाही प्रमोद. म्हणजे जो कोणी वयाच्या 43 असेल तर थोडंसं अवघड आहे. पण एक संधी सध्या आहे, ती म्हणजे शासनाने वय वर्ष 35 ते 45च्या मध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट सुरू केली. ओके. पोस्टच्या अनाउन्समेंट कडे लक्ष ठेवायला लागेल. उदाहरणार्थ केंद्र सरकारने डायरेक्ट केंद्राचा जॉईंट सेक्रेटरी म्हणजे तो सिनियर IAS ऑफिसर असतो. पण केंद्र सरकारने आता थेट जॉईंट सेक्रेटरी लेवलला काही निवडक पदांवर माणसं घ्यायचं ठरवलं होतं. प्रोसेस पूर्ण झाली. मला सांगताना आनंद आहे की चाणक्य मंडल मधले असे दोघं की ज्यांनी वयाची 40 तर पार केली होती, पण त्यांची केंद्र सरकारचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून निवड झाली. तेवढं सोडता आत्ता स्पर्धा परीक्षांद्वारा वय 43 तर मला फारसं नाही दिसत. आता पुन्हा जर काही विशेष काही कॅटेगरीज आहेत त्यानुसार असेल किंवा आता लष्करी सेवा केलेली असेल तर एज रिलॅक्सेशन मिळतं. आणि तसं करून झालेलं असेल आणि प्रयत्न करायचा असेल तर अजून जरूर केलेला चालेल. आणि अर्थातच अशा प्रत्येकाला माझ्याकडनं आणि चाणक्य मंडलकडनं जी ज्या प्रकारची मदत मार्गदर्शन ते सर्व मिळेल. ऑल द बेस्ट प्रमोद. ओके. इथे मला आपण एक प्रश्न आणखी येण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. तो हे आहे, आणि मला वाटतं की माझ्या मूळच्या बोलण्यात होतं तर तरी सुद्धा पुन्हा एकदा सर्वांना कानावर घालण्याकरता म्हणून तो प्रश्नही सांगतो आणि थोडक्यात उत्तर सांगतो. आणि मी आता का हसतोय हे त्याच्यानंतर सांगतो. ही सुष्मिता विचारते की मला पण चाणक्य मंडल परिवाराला जॉईन करायचं आहे, पण फीस जास्त नाही देऊ शकत असं ती म्हणते. माझ्या मूळच्या बोलण्यात तुम्ही ऐकला असेल तो शब्द पुन्हा सांगतोय की चाणक्य मंडल परिवारात एखाद्या मुला मुलीची त्याच्या आई वडिलांची फी भरायची ऐपत नाही, याकरता जन्मात कुणालाही कधीही प्रवेश नाकारला जात नाही. हे नुसतं माझ्या भाषणातलं वाक्य नाहीये. चाणक्य मंडलच्या प्रॉस्पेक्टस मध्ये छापून आपण समाजाला तसा शब्द दिलाय. छापून म्हणजे चाणक्य मंडलचं कामकाज सुद्धा एवढं पारदर्शक आहे. मला दुर्दैवाने ना मला दिसतं की ठरवून चाणक्य मंडलच्या विरुद्ध वेडा वाकडा खरा तर नाहीच पण खोटाच प्रचार करणाऱ्या काही शक्ती सध्या जरा काम करतायत. त्यांनी पसरवून दिलेली एक गोष्ट आहे की यांच्याकडे फिया लाखाच्या भाषेत आहेत. आणि मला आश्चर्य वाटतं किंवा असा काहीसा धक्का बसतो की हे वाचत सुद्धा नाहीत का. चाणक्यच्या प्रॉस्पेक्टस मध्ये दिलाय शब्द, मी विचारपूर्वक आहे, छापू नये. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की कोणीही मला ते प्रॉस्पेक्टसवरचं वाक्य दाखवून बोट ठेवून खुशाल विचारू शकतो. आपण ज्याच्या त्याच्या प्रामाणिकपणावर सोडलंय. आणि खरंच वेळ आपल्याला पुरणार नाही. मी तुम्हाला मनापासून सांगतोय की 0 रुपये 0 पैसे शुल्क भरून चाणक्य मंडल मधनं देशातले टॉपर्स झाले. ते सांगते देशातले टॉपर्स म्हणजे UPSC मध्ये त्यांचं रँकिंग सिंगल डिजिट मध्ये किंवा फार तर डबल डिजिट मध्ये. आणि आज जिथे कुठे त्यांना सर्व्हिस मिळाली, जे केडर मिळालं त्याच्यात ते काम उत्तम करतात. किंवा फी ही चाणक्य मंडल मध्ये अडचण नाही. आता उदाहरणार्थ सुष्मिताने विचारलंय की फी जास्त वाटते, मला नाही माहिती कुठून जास्ती वाटते, पण ती जी काही आहे पण ती म्हणते मी नाही देऊ, एवढी नाही देऊ शकत. नो प्रॉब्लेम, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. फक्त त्याच्यासाठी माझ्या फॅकल्टींना भेट, तुझी अडचण समजावून सांग, आपण त्याची एक सिस्टीम बसवली, तेवढी फक्त समजावून घे आणि तुझं स्वागत आहे. आणि अशा सर्वांचं स्वागत आहे. मी समाजावर विश्वास ठेवण्यावरच मी विश्वास ठेवतो. त्यामुळे कोणी जर खरंच म्हणला की नाही माझी ऐपत, तर आपण ते थोडं फक्त समजावून घेतो आणि आपण त्याच्याकरता त्यात अनेक तऱ्हांच्या आहेत, त्याच्यात आत्ताचा नाही वेळ घालवत. सुष्मिता सहित असा जो कोणी असेल तो फोन नंबर्स किंवा जे दिले त्याच्यावर आपली अडचण समजावून सांगा. माझे सहकारी तुम्हाला त्याच्यावरचा उपाय निश्चित सांगतील. पण कोणालाही कधीही ना गेल्या 25-24 म्हणजे आता हे 25वं वर्ष चालू होत आहे, कोणाला अडवलेलं नाही आणि भविष्यात सुद्धा अडवलं जाणार नाही. बरं, बाय द वे पुढचा प्रश्न यायच्या आधी त्यामुळे मी एकच मिनिट, मी म्हणलं मी तुम्हाला मी मध्येच हसतोय हे लक्षात आलं असेल की नाही.
मला ओळखणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती असतं की हा आमचा मास्तर आमच्यापेक्षा टार्गेट आहे. ती प्रणाली कशी हसते ह्याच्यावर बघा आहे. मला तास घेताना मुला मुलींचे चेहरे हसरे दिसावे लागतात. मुला मुलींचे चेहरे जसे भयंकर गंभीर असतील ना, तर मी त्याला नाव दिलंय की कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की. काही जण असं तोंड करून बसलेले असतात. आता कारण अरे माझं म्हणणं आहे की अभ्यास ही आनंदाने करण्याची गोष्ट आहे. अभ्यास ही एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. पर्सूट ऑफ नॉलेज इज इक्वल टू पर्सूट ऑफ हॅपीनेस. पण माझ्या समोर जे चेहरे आलटून पालटून येतात, गॅलरी आहे, त्याच्यातले काही चेहरे इतके गंभीर आहेत, इतके गंभीर, इतके चौकोनी आहेत की बहुधा ह्या सत्राच्या 2 मिनिटं आधी त्यांना कुठली तरी मुलगी नाही म्हटली. अजून त्या दुःखातनं ते सावरले नाहीयेत. त्यामुळे असे तसं नाही, आपण एन्जॉय करायला असतो इथे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. नमस्ते सर. नमस्ते. सर माझे बेसिकली 2 प्रश्न आहेत. मी आता सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट होणार आहे माझा. मी लास्ट सेमिस्टरला आहे. तर आपल्या चाणक्य मंडल परिवारामध्ये टेक्निकल एक्झाम साठी काही कोर्सेस अवेलेबल आहेत का? आणि दुसरा की चाणक्य मंडलचं जे आपलं प्रॉस्पेक्टस आहे तर ते ऑनलाईन उपलब्ध करून देता येईल का? येईल, काही प्रश्नच नाही. चाणक्य मंडलचं प्रॉस्पेक्टस सुद्धा ऑनलाईन उपलब्ध करून देता येईल. आपली वेबसाईट ज्यांना इंटरेस्ट आहे ते नोंदवून घ्या. chanakyaMandal.org अशी आपली वेबसाईट आहे. तिथे ते पूर्ण वाचायला सुद्धा मिळू शकेल, असं आपण तिथे उपलब्ध करून ठेवू. त्यानंतर टेक्निकल वेगवेगळ्या परीक्षांसाठी चाणक्य मंडलमध्ये काही मार्गदर्शन उपलब्ध आहे का? तर त्या टेक्निकल परीक्षांमध्ये सुद्धा जीएस हा विषय असतो अनिवार्य. काही ठिकाणी सीसॅट किंवा त्या विशिष्ट परीक्षेकरताची ऍप्टिट्यूड टेस्ट असते. तर जीएस आणि सीसॅटचं चाणक्य मंडलमध्ये निश्चितपणे उत्तम क्वालिटीचं मार्गदर्शन आहे. पण मग टेक्निकल परीक्षांमध्ये काही वेळा इंजिनिअरिंगचे पेपर असतात. आता उदाहरणार्थ इंडियन किंवा मी आल्याची गोळी खातोय, आल्याची घसा मोकळा करायला. तास चालू असला तर मी विचारतो हवी आहे का कोणाला. इथे सायबर स्पेस मधनं देता पण येणार नाही. सायबर स्पेस मध्ये देता येईल अशी एकमेव गोष्ट म्हणजे मैत्री, प्रेम, विश्वास, ते येतं पोस्ट करता. मटेरियल नाही पोस्ट करतायत. तर इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस त्याची समकक्ष आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस किंवा मग पीडब्ल्यूडी किंवा सीपीडब्ल्यूडी केंद्राचं, याच्या परीक्षांसाठी इंजिनिअरिंगचा विषय लागतात. किंवा आता मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे, पुण्यातच आहे सुदैवाने. तर त्याच्या प्रवेशासाठी सुद्धा परीक्षा असतात. त्यांच्यामध्ये इंजिनिअरिंगचे विषय अनिवार्य आहेत. उदाहरणार्थ मला इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसचं लक्षात आहे की इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनिअरिंग पैकी एक विषय घ्यावा लागतो कुठला तरी. तुम्हाला दिसून येईल की युपीएससीला जिथे ऑप्शनल विषय असतो तिथे हेच 3 आहेत, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल. तर यांचं चाणक्य मंडलमध्ये थेट आणि सखोल नाहीये मार्गदर्शन, पण जीएस आणि सीसॅटचं आहे. आणि जर कोणी मला विद्यार्थी म्हटला की मला हे टेक्निकलची करायची आहे, तर मी त्याला अनुक्रमे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस किंवा महाराष्ट्र यातल्या तज्ञाकडे मी त्याला जरूर पाठवीन, त्याची ओळख करून देईन आणि त्याच्याकडे जरूर पाठवीन. ठीक आहे, ऑल द बेस्ट. ओके सर, चालेल, थँक्यू सर. पुढचा प्रश्न घेऊया. नमस्ते सर. नमस्ते. माझं नाव भूषण पिंजरकर आहे. मी वाशिम येथला रहिवासी आहे. अरे वा. आपण आत्मनिर्भर भारतवर केलेल्या भाष्यामध्ये एका निष्कर्षावर पोहोचला होता की
हे पॅकेज केवळ सप्लायवर फोकस केलंय म्हणजे जास्त आणि डिमांडवर कमी आहे. याचा अर्थ लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी हातात थेट पैसे देणे कितपत योग्य किंवा अयोग्य राहील? ओके भूषण, हा प्रश्न विचारतोयस म्हणून मी 2-3 मिनिटं त्यावर बोलीन. पण पहिली माझी आनंदाची गोष्ट तुला सांगतो, ते म्हणजे आत्ता वाशिमचा जो कलेक्टर आहे तो चाणक्य मंडलचा विद्यार्थी आहे. तो चाणक्य मंडलचा कार्यकर्ता सुद्धा होता. फॅकल्टी होता नाही, अजूनही तो काम सांभाळून पण जेव्हा वेळ होतो तेव्हा नियमित स्वरूपामध्ये तास घेतो. आणि मूळचं त्याचं केडर आहे मणिपूर. तिथे त्यांनी काम अप्रतिम केलं आणि मग सरकारी नियमानुसार जे डेप्युटेशन मिळते तशी त्याला डेप्युटेशन मिळाली आहे. महाराष्ट्रात आल्यावर तो आधी आदिवासी विकास खात्याचा आयुक्त होता. जसं मी सहज आनंदाने म्हणून तुम्हाला सांगतोय की आत्ता महाराष्ट्राचा जो शिक्षण आयुक्त आहे विशाल सोळंकी, तो पण चाणक्यचा आहे. एव्हरीथिंग, विद्यार्थी, कार्यकर्ता, आणि माझं मन भरून येतं की हे उत्तम ग्रेट काम करत असतात. वाशिम विषयी बाकीच्या सगळ्यांनी ऐकलं का नाही मला कल्पना नाही, पण महाराष्ट्रातला कोरोना मुक्त झालेला पहिला जिल्हा. आणि मग ऋषिकेशची कलेक्टर या नात्याने ऋषिकेश मोडकशी मीडियाचे वेगवेगळे बोलले होते आणि हा वाशिम पॅटर्न काय आणि त्यांनी काय केलं म्हणून वाशिम जिल्हा कोरोनातून आधी मुक्त झाला. मला ते सगळं पाहताना अर्थातच माझं मन भरून येतच होतं, आनंद होता. तुम्ही पण मला असे आनंद देणारे ठरावेत अशी सदिच्छा मी बोलून ठेवतोय. आता भूषणनी प्रश्न आत्मनिर्भर विषयी विचारलाय आणि तुमच्या लक्षात असेल की माझ्या मूळच्या बोलण्यात मी सुचवलं की चाणक्य मंडलच्या YouTube चॅनलवर प्रत्येकी 4-4 सत्र मी घेतलेत आत्मनिर्भर भारत, विजन आणि पॅकेजवर. 4तली पहिली 3 फक्त मी माझं भाष्य न करता ते पॅकेज समजावून सांगतोय आणि 4थं अर्थातच सुमारे 1.5 तास आधी पॅकेज सगळं समजावून घेतलं, समजावून दिलं, तिथे माझं भाष्य नव्हतं असं झाल्यावर फुल 1.5 तास आता मी माझं भाष्य सांगतोय. आणि मी सगळ्यांना सुचवलं की योग्य वाटलं तर ते जरूर पहा. आणि मला ज्या दिवसांमध्ये मी ते एका वेळी YouTube लाईव्ह आणि फेसबुक लाईव्ह घेत होतो त्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनीच मला म्हणाले की सर आमच्या प्रश्नांची उत्तर, तर मी त्यांना शब्द दिलाय की लवकरच आपण नीट योजना करून असं सायबर स्पेसमध्ये आणि झूम म्हणजे इंटरॅक्टिव्ह फक्त आत्मनिर्भर भारत वरची प्रश्नोत्तर असं आपण घेणार आहोत. तरी पण चाणक्यातला हा कायमचा नियम असतो की कोणाही विद्यार्थ्यांनी काय वाटेल ती शंका विचारली तर मी आणि माझे फॅकल्टी यांनी जन्मात कधी म्हणायचं नसतं की आत्ता नाही नंतर उत्तर देतो, अमुक भेट वगैरे. तेव्हा भूषणनी प्रश्न विचारलाय तर त्याविषयी आवश्यक तेवढे शब्द आणि तरी जास्तीत जास्त प्रश्न घेता येतील अशा दृष्टीने देतो उत्तर. मी त्या आत्मनिर्भर भारत पॅकेज मधल्या सर्वात मोठ्या उणीव किंवा कमतरतेवर बोट ठेवले की या पॅकेज मध्ये मोठी उणीव काय आहे तर अर्थशास्त्राच्या भाषेत ज्याला म्हणतात सप्लाय साइड इकॉनॉमिक्स. तर बुवा या पॅकेज मधले काही अपवाद सोडतात, काही त्याच्यात ते अपवाद आहेत ते पण ते खूप छोटे आहेत. डिमांड साइड कडे लक्ष दिलं गेलेलं नाही. या अर्थशास्त्रीय वाक्याचा अर्थ काय होतो की आपण जर पॅकेज पाहिलं की MSME सेक्टर करता 5,10,000 कोटींची व्यवस्था केली. त्या व्यवस्थेमध्ये सुमारे 3 लाख कोटीची या MSME सेक्टर करता कर्जाची व्यवस्था दिली. किंवा ग्रामीण भागात सुद्धा अनेक तऱ्हांचा आपला शेतकरी बांधव या सगळ्यांच्या करता मग नाबार्डच्या द्वारा आणि देशाच्या पातळीला आधी नाबार्ड आणि नंतर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह या सगळ्याच्या द्वारा शेतकऱ्याला काही कर्जांच्या व्यवस्था, याला सगळ्याला म्हणतात सप्लाय साइड, की अर्थव्यवस्थेतला खेळता पैसाचा पुरवठा. तर अर्थव्यवस्थेत खेळणारा पैसा वाढवला जाईल आणि मग अर्थशास्त्रातल्या सिद्धांताचं नाव आहे मॉनिटॅरिस्ट पॉलिसी. मॉनिटॅरिस्ट पॉलिसीचा मूळचा विचारवंत आहे मिल्टन फ्रीडमन, ह्याला नोबेलचा पुरस्कार आहे, पण ते खुल्या अर्थव्यवस्थेचं सूत्र आहे. आणि मिल्टन फ्रीडमनची एक आर्थिक श्रद्धा होती की अर्थव्यवस्थेतला खेळणारा एकूण पैसा, मनी इन सर्क्युलेशन,
अर्थशास्त्राच्या भाषेत त्याला म्हणतात M1. तर ते एकूण अर्थव्यवस्थेत खेळणारा पैसा कमी किंवा जास्ती केला तर अर्थव्यवस्थेची गती आपल्याला नियंत्रित करता येते. हे मी तुम्हाला एक ओळीत मिल्टन फ्रीडमनचं सगळं इकॉनॉमिक्स सांगितलंय. त्यानुसार ह्या आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये दिसतंय की सप्लाय साइड इकॉनॉमिक्स कडे जास्त लक्ष दिलं गेलं, की समजा चलनाचा पुरवठा वाढतोय आणि मग अपेक्षित आहे की एकदा का बाजारपेठेमध्ये चलनाचा पुरवठा वाढला की ते चलन आपोआप आपल्या एका पद्धतीने विविध लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यांनी मागणीला उठाव येईल. पण हा अप्रत्यक्ष उपाय आहे. मागणीला उठाव द्यायला अर्थव्यवस्थेच्या डिमांड साइड कडे लक्ष दिलं जायला पाहिजे होतं जास्त. असं अजिबात दिलं गेलेलं नाही असं नाहीये. हे जे 1 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये 1 वर्ष म्हणजे 1 फेब्रुवारी 2019लाच देशाच्या बजेटमध्ये केंद्र सरकारने जाहीर केलं होतं की लघु आणि सीमांत शेतकरी, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स, यांच्या अकाउंटवर थेट जनधन आधार आणि मोबाईलच्या आधारे त्यांच्या अकाउंटवर वर्षाला 6,000 रुपये ठेवले जातील आणि ते 2019-20 या पुढच्या वर्षात नाही तर 2018-19 हे संपत असलेल्या वर्षाचे सुद्धा 2,000 खात्यावर जमा केले जातील. मग ह्याचं नाव आहे डिमांड साइड इकॉनॉमिक्स. डिमांड साइड इकॉनॉमिक्सचं एकदम एक सोपं उदाहरण म्हणजे तुम्ही लोकांच्या थेट हातात पैसे ठेवा, लोकांच्या हातात थेट पैसे ठेवा. कारण मग ते गणित काय आहे की एकदा लोकांच्या हातात जास्तीचे पैसे गेले, 6,000 रुपये समजा ठेवले लोकांनी, काय करणार आहेत लोक? आलेल्या 6,000 मधून ते विविध वस्तू आणि सेवा खरेदी तरी करतील, म्हणजे बाजारपेठेला चालना मिळाली, किंवा बचत करतील. ठीक आहे, मग त्या बचतीचं काय होतं? तर एकदम साधी गोष्ट आहे की सगळी बचत कुठल्या तरी उद्योग व्यवसायामध्ये बँकांच्या द्वारा गुंतवली जाते. याचा अर्थ नवे उद्योग व्यवसाय चालू होतील. नवे उद्योग व्यवसाय चालू होतील याचा अर्थ नव्या रोजगाराच्या संधी मिळतील. नव्या रोजगाराच्या संधी मिळतील याचा अर्थ आहे की काल परवापर्यंत ज्यांच्या हातात क्रयशक्ती नव्हती, परचेसिंग पॉवर, त्यांच्या हातामध्ये ती तयार होईल आणि अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था येईल. आत्ताच्या संकटातून देशाला वर काढण्यासाठी मुळामध्ये मी आत्मनिर्भर पॅकेज ग्रेट आहे असं सांगितलंय की ते ग्रेट आहे, पण एक मोठी उणीव आहे त्यातली ही की सप्लाय साइड कडे तुलनेने जास्त लक्ष दिलंय, डिमांड साइड कडे कमी. डिमांड साइड इकॉनॉमिक्सचं सोपं उदाहरण म्हणजे समाजाच्या गरीब वर्गाच्या हातात थेट पैसा ठेवा आणि या पैशाचं काय करायचं ते त्यांना ठरवू द्या. तर मला खात्री आहे की हा उपाय आहे, कामी येतो. या पार्श्वभूमीवर भूषणचा प्रश्न आहे की असं कितपत योग्य आहे. तर मला मी अनुभवाने सांगतोय आणि अर्थातच आवश्यक तो अर्थशास्त्राचा अभ्यास करून की हा उपाय 100% काम करेल. लोकांच्या हातात असा नुसता स्वस्त पैसा ठेवला म्हणून लोक आता तो पैसा वेडावाकडा उधळतील आणि लोकांची जणू थेट हातात असे 6,000 10,000 ठेवावेत अशी योग्यता नाही असं अजिबात समजू नका तुम्ही. तेव्हा लोकांच्या हातात तो पैसा ठेवण्याचा उपयोग आहे. निर्मला सीतारामन स्वतःच म्हणाले आहेत की आमचं डिमांड साइड कडे आता लक्ष कमी, आम्ही याचा विचार करून झाला होता, पण आम्हाला वाटलं की आता स्टार्ट म्हणून 20.97 लाख कोटीचं पॅकेज म्हणजे सर्वस्व नाही. सरकारचं काम संपलेलं नाही, सरकार याहूनही आणखीन करणार पुढे. तर निर्मला सीतारामन स्वतः ही उणीव मान्य करून शब्द पण दिलाय की पुढच्या टप्प्यांमध्ये आम्ही डिमांड साइड कडे लक्ष देऊ. एवढ्यावर मी आत्ताचं उत्तर थांबवतोय. थँक्यू सर. थँक्यू. नमस्ते सर. नमस्ते सर, मी प्रमोद नागरे नाशिकवरनं बोलतोय. सर, माझा एक थोडा वेगळाच क्वेश्चन होता तुम्हाला. माझं बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि आता माझं एज 27 आहे. मी आधी 1 वर्षापासून स्टडी करतोय MPSCचा, पण आता मला जॉब करून करावं असं वाटतंय, इंडस्ट्रीमध्ये जॉब करून. तर मी ते कसं मॅनेज करू शकतो? ओके, गुड. पहिली हा तुझ्या डोक्यात आलेला विचार हा अत्यंत योग्य दिशेने आहे, निश्चित आहे. ऍट एज 27 या क्षेत्राचं एक फार मोठं दुर्दैव असतं आणि त्याच्यावर उत्तर खरं चाणक्य मंडल परिवारात आपण डे 1 पासून सांगतो नेहमी, आणि ते माझ्या पुस्तकात सुद्धा नवा विजयपथ. आणि मी म्हणालो तसं काही प्रमाण मी हे स्पष्ट सांगतोय आज मला ही संधी आहे की काही शक्ती चाणक्य मंडलच्या विरुद्ध खोटाच काय वाटेल ते बोलत सुटायचं.
आणि त्या ऐकणाऱ्यालाही ते खरं वाटतं. मी फक्त त्या एका गोष्टीच्या बाबतीत मी सिंपल, की जे नुसतंच ऐकून ज्याला खरं वाटतं तो चाणक्यात न आलेलाच बरं ना, की ज्याची एवढी पण दृष्टी नाही की अरे ते प्रॉस्पेक्टस वाच, त्याच्यात सगळं मांडलेलं आहे, किंवा तुझी शंका विचार, कोणातरी फॅकल्टीला भेट. मी हे नवा विजयपथ मध्ये सुद्धा मांडलंय. पहा, लक्षात घ्या, करिअर प्लॅनिंग करता मी काय म्हणतोय, केव्हा तरी एक अटेम्प्ट फुल फोकस देऊन केला पाहिजे. तो ज्याने त्याने वैयक्तिक आपापलं करिअर प्लॅन किंवा घरच्या गरजा, आई वडील ते कमावतायत का, भाऊ बहीण, मग तो थोरला भाऊ आहे का, थोरली बहीण आहे का, तिला घर चालवायचं असं काय का, असं व्यक्तीला तिथे काउन्सेलिंग लागतं. तेही आपण करतोच आता. पण स्पर्धा परीक्षेद्वारा करिअर करताना एक अटेम्प्ट केव्हा तरी, तो मात्र एक, आणि एक अटेम्प्ट म्हणजे 1 वर्ष, की त्याच्या प्रिलिम पूर्वी 1 वर्ष, एकदा केव्हा तरी टोटल फोकस आपल्याला जी स्पर्धा परीक्षा द्यायची तिच्यावर करून द्यावा. पण तेवढं संपलं की मात्र माणसानी एका बाजूला पुढचं शिक्षण चालू ठेवायला पाहिजे. मी चाणक्य मंडलमध्ये सातत्याने आग्रह धरलाय की नुसते एका पदवीपाशी थांबू नका. तुमच्या आवडत्या विषयात किंवा युपीएससी देणार असला तर तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये मास्टर्स करा, पुढे एमफिल करा, पुढे पीएचडी करा. असं करिअर मार्गदर्शन चाणक्य. तुम्हाला आनंद आहे की जितके स्पर्धा परीक्षांच्या द्वारा चाणक्यातनं यशस्वी झाले, काकणभर त्याच्यापेक्षा जास्त हे स्पर्धा परीक्षेत नसतील पण जीवनात यशस्वी झाले. त्यांच्या कोणी प्राध्यापक बनले, कोणी स्वतःचा बिझनेस टाकला, कोणी पीएचडी केले आणि संशोधक झाले, कोणी विदेशात गेले, आता विदेशातल्या विद्यापीठांची पाठ्यपुस्तकं ते लिहितात. मला आनंद आहे या सगळ्या गोष्टींचा. आणि महाराष्ट्रात किंवा आता देशभर प्रवास करताना ठिकठिकाणी विद्यार्थी अतिशय प्रेमाने भेटतात. आणि कोणी सांगत असतो की काही जण तर राजकारणात सुद्धा गेलेत बरं का, आणि वेगवेगळ्या पक्षात गेलेत, आणि कोणी मंत्री झालेत, कोणी कॅबिनेटमध्ये गेलेले आहेत, कोणी खासदार झाले, अशा सगळ्या सकट आहेत. आणि त्यांची चाणक्याशी आणि माझ्याशी मैत्री अजूनही छानपैकी चालू असते. हे माझ्या आनंदाचा विषय हा, ह्या आनंदाकरता मी सांगतोय. तसं प्रमोदला आता वय 27, तर जॉब करून केलं पाहिजे तर बरोबर आहे. आणि की ज्या बेटा तेरा कल्याण होगा असं मी सांगतोय, कारण ही विचाराची दिशा बरोबर आहे. आता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जर त्यांनी जॉब केलं कुठेतरी इंडस्ट्री किंवा अशामध्ये, तर 5 days वीक असू शकेल. तर मी हे सुचवेन की कामाचे जे दिवस आहेत त्या दिवशी तुला काम सांभाळून आणि तरी 4 किंवा 5 तास अभ्यास करता आला पाहिजे. आणि मग जे सुट्टीचे दिवस आहेत त्या दिवशी 12 तास अभ्यास करता आला पाहिजे. तो लक्षात घेऊन तुझं नियोजन कर. आता वेळेअभावीच मी म्हणतोय की ते अभ्यासाचं नियोजन कसं कर हे त्या नवा विजयपथ पुस्तकामध्ये खूप सविस्तर आणि शिवाय फॉर्मॅट्स देऊन असं मी मांडलंय, ते लक्षात घे. तुझ्या प्रश्नातला जो मूळचा भाग आहे की जॉब करत असताना अभ्यास करून एमपीएससी मध्ये यश मिळवता येईल का, याचं उत्तर ठाम उत्तर हो आहे. जॉब करून कित्येकांनी खूप कष्ट सोसून केलेलं आहे. मला तर अनेकदा भरूनच येतं, त्यांचे कष्ट पाहून मला भरून येतं अनेक तऱ्हांचं. तर मनाचा मूळचा निश्चय चांगला आणि मग तो जॉब करून करतोय, अशा अनेकांनी मिळवलेले ते एमपीएससी किंवा काही जण तर युपीएससीत सुद्धा असे टॉपर्स आलेले आहेत. फक्त तुला मग एक स्वतःवर भोवती शिस्त आखून घ्यावी लागेल की जर हा तुझा पहिला अटेम्प्ट असला आणि बहुधा घरची गरज म्हणून तुला काही जॉब करणं आवश्यक असलं तर निदान 1 वर्षासाठी ते जॉब आणि एमपीएससी या व्यतिरिक्त तुझ्या जीवनात दुसरं काही नाही असं असायला पाहिजे. आणि अर्थातच एक माझं व्यक्ती म्हणून माझा आग्रह असतो की उदाहरणार्थ आपल्या दिनक्रमामध्ये नियमित योग पाहिजे. योग 30 मिनिटं हे मी कोरोना नसलं तरी सांगत असतो. आता तर कोरोनाला जगाला आणखी जाग यायला लागली की अरे त्या योगानी प्रतिकार शक्ती वाढते, जीवन अधिक आनंद होतं, तुझी स्मरणशक्ती, तुला झोप चांगली लागते, कमी झोप पुरते, एफिशियन्सी वाढते, एक जो प्रसन्न चेहरा आणि दिवसभर काम आनंदाने, कामातला आनंद, हे सगळं एक ऑल इन वन. मी आता ते योगावरचं धर्माधिकारी बुवांचं प्रवचन लगेच नाही चालू करते, पण जॉब सांभाळून अभ्यास करून सुद्धा जर एक 30 मिनिटं योगाची, 30 मिनिटं सूर्यनमस्कार, काही निवडक आसनं, प्राणायामाचे सोपे पहिले 3 प्रकार सर्वांनी केलेले चालतात, आणि फायनली मेडिटेशन, ध्यान लावता येणे, मेडिटेशन. तसा काहीतरी थोडा व्यायाम पण पाहिजे. काही वॉक किंवा जॉगिंग पासून ते वेळात वेळ काढून असेल तर मसलचा कार्डिओ आणि मस्क्युलर सुद्धा असा व्यायाम, खेळाचं स्थान आहे.
पण मी सांगतो की जर टाइम प्लॅनिंग नीट केलं आणि वेळ क्रिएटिव्ह गोष्टींसाठी वापरला तर हे सगळंच्या सगळं करता येतं. चाणक्यचा एक विद्यार्थी जॉब सांभाळून देशात 3रा होता. खूप वर्ष झाली त्याला 2001 मध्ये, पण अख्ख्या देशात 3रा होता. त्यावेळी तो जॉब करत होता. ते सुद्धा त्याचं फिरतीचं जॉब होतं आणि ते सुद्धा ग्रामीण भागात होतं. म्हणजे रोजचं पाणी वेगळं, जेवण वेगळं, चव वेगळी. तो लॉजवर राहायचा तरी त्यांनी ते सांभाळून अभ्यास केला आणि 3रा आलेला होता. तसा प्रमोद तुलाही यश मिळू शकतं आणि त्याच्यासाठी मी तुला शुभेच्छा पुन्हा एकदा व्यक्त करतो. नमस्कार सर. नमस्कार. सर माझं नाव हरिभाऊ होरगुळे सर. मी परभणीहून बोलतोय सर. म्हणजे परभणीच्या जवळ माझं गाव आहे सर, बाबळी म्हणून. सर मी आता तृतीय वर्षामध्ये आहे सर. तुम्हाला तर माहिती आहे सर, लास्ट इयरच्या परीक्षेचं काय चालू आहे सध्या. आणि सर मी फर्स्ट इयर पासून वेगवेगळे पुस्तकं वगैरे वाचत आलेले सर. एमपीएससी करायची म्हणून एमपीएससी करायची म्हणून. आणि ह्या वर्षाला सर माझा एक मित्र होता पुण्याला तयारी करायला गेला होता तो एमपीएससीची. तर त्याचे बुक्स मी ते ग्रोवरचं असेल बघ किंवा ते गाठाळच्या महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक असेल ते वाचून काढले सर. पण मला नेमकं काय करावं सर हे असं म्हणजे नेमकं अभ्यासक्रम कसा करावा हे मेळ लागत नाही सर. आणि त्यात माझं एक ध्येय होतं की म्हणजे मी निश्चित केलं होतं की पुण्याला जाऊन जॉब करून नाही का एमपीएससी एखादा क्लास करून अभ्यास करायचा म्हणून. कारण सर माझ्या घरी शेती नाही, कुठला व्यवसाय नाही. आमच्या घरी सर एक छोटीशी पानटपरी आहे. ती आता सध्या कसं सर 10-15 दिवस चालू केली पप्पांनी. कारण दुसरं काही कारण पोलीसवाले येत होते सर, काहीच नव्हतं समजा. पण आता नाही का सर, आता घरच्यांचं म्हणणं असं की आता पुण्याला तर घरचे माहिती इथंच कुठंतरी काम कर, इथंच राहा, तुला काय करायचं तुला तास भेटलं तर इथं अभ्यासक्रम कर, बाकीचा विषय येत नाही सर. पण मी तुमचं ते ऐकून मी ह्याच्यावर ईमेल केला होता समजा आपल्या चाणक्य मंडळाला. त्या सरांनी मला रिप्लाय पण दिला आणि त्यांचं फोनवर माझं बोलणं पण झालं. आणि त्यांनी मला म्हणले होते तुम्हाला विचारून समजा काय होते का बोलत, म्हणजे ते नंतर फोन करतो म्हणले होते. पण त्यांचा नंतर काय मला फोन आला नाही. पण माझी एक अशी आशा आहे की त्यांचा फोन नक्कीच येईल मला नंतर. आणि मी म्हणलो त्यांचा मला जे काय मला घडेल ते मी सर देईल समजा. पण सध्या तर काही नाही सर सध्या. तरी भाऊ ते जे माझे ऑफिसर होते त्यांचा तुला निश्चित फोन येईल. इतकंच नाही तर तुला तुझी वैयक्तिक आर्थिक स्थिती पाहता आपण आवश्यक ती सगळ्या प्रकारची सवलत देऊ. त्यामुळे त्याची काळजी न करता मी म्हणेन तू अभ्यासाला लाग. आणि समजा त्यांचा आला नसेल तर तू त्यांना पुन्हा एकदा सांग की म्हणून आज आमचं असं बोलणं झालं आणि मला स्वतः धर्माधिकारी म्हटले. असं करून कर तुझी आणि अशा सर्व हरिभाऊ बहिणींची थँक्यू सर. आर्थिक स्थिती समजावून घेऊन आवश्यक ते सगळं करायला चाणक्य मंडळ नुसतं तयार नाही. हरिभाऊ आपल्याला त्याचा आनंद आहे. तू लक्षात ठेवायचं की अभ्यास तर उत्तम करायचाच, पण यशस्वी झाल्यावर मिळालेल्या पदाचा गर्व अहंकार न बाळगता आणि भ्रष्टाचार जातीपाती हे सगळे विषारी उकरड्यात न जाता एक स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी तू व्हायचं, एवढं तू लक्षात ठेव. थँक्यू सर. हो सर, माझ्याकडून मी सर्व काही तुम्ही जे म्हणा सर ते मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे, तसं वागायला मी तयार आहे सर. आणि ते माझं पहिल्यापासून ध्येयच आहे सर. थँक्यू सर. थँक्यू. ओके. नमस्कार सर, मी गणेश मोरे अंबेजोगाईहून बोलत आहे. अरे वा. सर मी इंजिनिअरिंगच्या फायनल इयर मध्ये आहे. मी जेव्हापासून विश्वांजली गायकवाड मॅडमचं म्हणजे भाषण ऐकलं तुमच्या ह्याच्यावर, तेव्हापासून मला ना म्हणजे IAFS व्हायचं खूप, म्हणजे तेव्हापासून माझं सुरू झालं. पुस्तकं नंतर सकाळी लवकर उठणं हे सगळ्या बेसिक सवयी त्या आधी सुरुवातीला लावून घेतल्या 3rd इयर पासून. आणि सर म्हणजे सध्या मग आता म्हणजे मी ह्या स्टेजला आहे की मला ना IAS आणि IFS अशा दोन्ही पण पोस्ट आवडतात. पण असं कोणाला विचारायला गेल्यानंतर सर्वजण म्हणतात की आधी अभ्यास तरी कर, बेसिक सगळं हे कर, लगेच तुला कोण विचारायलंय. पण सर ना माझा तोच क्वेश्चन आहे की म्हणजे मी सगळं म्हणजे डायरेक्टली खरं सांगतो सर, मला काय वाटतं की म्हणजे IAS जर झालं तर हे आपल्या देशामध्ये करप्शन हे खूप म्हणजे आहेच, ते थोडंफार असतं. पण IFS मध्ये त्याचा काही येणार नाही इश्यू असं मला वाटतं. आणि त्यामुळे मला ना ह्या दोन्ही मध्ये कन्फ्युजन आहे. मला दोन्ही पोस्ट खूप आवडतात. आणि सर मी बेसिक खूप स्टडी आणि तुम्हाला खूप फॉलो करतो, त्यामुळे मला सर ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करा प्लीज. गणेश, एकदम सोपं उत्तर आहे. या दोन्ही सर्व्हिसेस समानपणे चांगल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी एका सर्व्हिस मध्ये भ्रष्टाचार आहे दुसऱ्यात नाही असंही समजूत बाळगू नकोस. दुर्दैवाने आपलं दुर्दैवच आहे की आहे तो भ्रष्टाचार सगळीकडे आहे.
तू त्याची काळजी न बाळगता आपण निश्चय करू शकतो ना की मी स्वच्छ आणि कार्यक्षम राहणार. त्यामुळे तुझे चॉईस करताना तू IAS IFS ला पहिला दुसरा कोणालाही नंबर दे, त्याची काहीच हरकत नाही. पण तुला जे कोणी सांगतायत की आधी अभ्यास तर करते, तर अर्थातच बरोबर आहे, मी सांगतोय. कारण IAS IFS हवा असेल तर तुला टॉपर्स मध्ये यावं लागेल. टॉपर्स खुला संवर्ग असेल तर तू पहिल्या 125-150 असावं लागशील आणि आपापल्या संवर्गानुसार जर राखीव जागांचा फायदा मिळणार असेल तरी मग त्या राखीव जागांमध्ये टॉपर यावं लागेल. असा ध्यास घे, कर अभ्यास आणि माझ्या परीने होणारी सगळी मदत मार्गदर्शन करायलाच आम्ही बसलो तिथे. थँक्यू सर. पुढचा घेऊया. हॅलो. हा सर, मी सुष्मिता बोलते. सर मी TY BSc च्या लास्ट. हॅलो सर. येत आहे, ऐकू येत आहे. हा सर, मी BSc च्या लास्ट इयरला होते. नाही ना सुष्मिता, मला फक्त BSc च्या लास्ट इयर कसं ऐकू आलं नाही. सर मी आपल्या सोशल मीडियावरती सर्चिंग केलं तर हो सर, मी BSc च्या लास्ट इयरला आहे आता. त्यातून रिझल्ट वगैरे काही लागला नाहीये. आणि सर मी अगोदर UPSC करायचं ठरवलं होतं, पण मग मी सोशल मीडियाचा यूज करून मग सर्च केलं की त्याच्यासाठी क्लासेस वगैरे लागतात आणि मग क्लासेसची फी सर्च केली तर मग ती खूप होती सर आणि आम्ही एवढे अफोर्ड नाही करू शकत. आणि मग मी ठरवलं का नाही, मग आता UPSC तर नाही होणार, म्हणजे असं क्लासेस केल्याशिवाय तर नाही होणार. मग मी MPSC करायचं ठरवलं की मी माझा स्वतःचा अभ्यास करून करील आणि मी सुरुवात पण केली आहे. म्हणजे स्टेट बोर्ड मी वाचून काढलेत आणि राज्यसेवेचं मी म्हणजे असं ठरवलं की पहिल्यांदा कोळंबे सरांचं म्हणजे राज्यशास्त्र करणार, मग अर्थशास्त्र आणि मग असे स्टेप बाय स्टेप 1-1-1च्या इंटरव्हलनी करल असं. तर मग सर मला तुम्ही सांगा की क्लासेस लावलेच पाहिजे का, म्हणजे असं स्टडी करण्यासाठी, किंवा मग स्ट्रॅटेजी काय पाहिजे? तुझ्या प्रश्नाचं मी मगाशी उत्तर देऊन झालं, त्यामुळे आता तूर्त फक्त 2 ओळी बोलतो. एक तुझा पहिला प्रश्न आहे, क्लासेस लावलेच पाहिजेत का? माझं उत्तर आहे आवश्यक नाही, बंधनकारक नाही. स्वतःचा अभ्यास करून सुद्धा जरूर करता येतं आणि असे करणारे असले तरी सुद्धा त्यांना आवश्यक ती मदत मार्गदर्शन व्यक्तिशा आणि चाणक्य मंडल आपण करतो. हो सर, मार्गदर्शनाचीच कमतरता भासते खेड्यांमध्ये. तुझ्या प्रश्नाचा जो दुसरा भाग आहे सुष्मिता, स्ट्रॅटेजी काय पाहिजे बघायला, ह्याचं मी मगाशी उत्तर देऊन झालं. एक ओळ पुन्हा फक्त बोलतोय. चाणक्य मंडल मध्ये आपण शुल्का करता जन्मात कोणालाही कधीही अडवत नाही. फक्त आता तो कसा प्रश्न सोडवायचा हा मगाचा हरिभाऊ जसं बोलला की चाणक्य मंडलच्या एका अधिकाऱ्याशी त्यांनी संपर्क केला, बोलणं झालं. तसा जर तुला हवा असेल तर तूही कर. फोन नंबर वगैरे आहे तुझी अडचण समजावून घेऊन आपण रस्ता काढू. ऑल द बेस्ट, अभ्यासाला लाग. मला इथे हँड रेजिंग दिसत आहेत बरं का 3-4 जण. गुड इव्हनिंग हॅलो. गुड इव्हनिंग सर, मी आशुतोष डोळे पंढरपूर वरून बोलतोय. सर मी सेकंड इयर कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग, अर्थात आता कोरोनामुळे एक्झाम कॅन्सल झाल्यामुळे थर्ड इयरला गेलेलो आहे. तो आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसतोच आहे. सर मी कॅन्सल आणि वरच्या वर्गात बोल बोल. सर मी तुमच्या वक्तृत्वाचा पहिल्यापासूनच खूप फॅन आहे आणि सर मी कार्यकर्ता अधिकारी भारताचा, तो कार्यकर्ता अधिकारी मला होण्यासाठी चाणक्य मंडल
सुरुवात करायची, त्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि हे हवे होते सर. आणि मला जॉईन करायचं सर तुमचा कोर्स, चाणक्य मंडळ मध्ये यायचं. हो हो आशुतोष, आशीर्वाद निश्चित आहेत. तुझ्याही मनात ते क्लिअर असेल याची मला खात्री आहे की हा शब्द खूप अर्थपूर्ण आहे आणि तो सहज आणि उगाच नसतो वापरायचा. तेव्हा माझ्या मनात त्या शब्दाला पावित्र्य खूप मोठं आहे आणि तुला निश्चित आशीर्वाद आहे. याचं एक पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे व्यक्ती म्हणून माझ्याकडनं तर मुळात आशीर्वाद सर्वांना आहे, ते न मागताय. पण विशेषतः ज्याच्याकडे मी त्याला संस्कार म्हणतो, त्याच्या मनाची वृत्ती ही आहे की मला सरांचे आशीर्वाद हवेत, मग अशा करता आणि त्याला आशीर्वाद देण्यामध्ये सुद्धा मग मलाही धन्यता आहे. त्यामुळे तुला आशीर्वाद तर निश्चित आहेत. आता तुझ्या म्हणतोयस की तयारीसाठी चाणक्य जॉईन करायचं आहे, तर तुझ्या समोर जे 3-4 पर्याय त्यातला जो तुला योग्य वाटतो तो कर. एक हे जे हा असा झूम मधला आपला कोर्स चालू 1 जुलै पासून होतोय आणि आजपासून अल्टरनेट डे असे आपली सत्र आहेत, म्हणजे त्याच्यातही येईल 1 जुलैचं पुन्हा पहिलं सत्र माझंच आहे. तर तुला शक्य असेल तर ते, किंवा आपला ऑनलाईन कोर्स पण आहे, शक्य असेल तर त्याचा ऍड्रेस chanakyamandalonline.in असा आहे. तर chanakyamandalonline.in तिथे जाऊन पहा, तुला योग्य वाटलं तर ते कर. आणि एकदा समजा हा कोरोनाचा काळ संपला आणि आता प्रत्यक्ष कोर्स घेता येतो असं दिसलं तर तुला ही असलेली ऍडमिशन ताबडतोब त्याच्यात कन्वर्ट करून तुला तासाला. थँक्यू सर, थँक्यू सर. आणि सर मला घरून पण अतिशय उत्तम सपोर्ट, माझे आई बाबा दोघे शिक्षक आहेत, त्यांनी लहानपणापासून मला तुमची भाषण आणि सर खरंच इच्छा होती तुमच्याशी. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. आपला पंढरपूरचा एक विद्यार्थी काही वर्षांपूर्वी टॉपर्स मध्ये आला आणि आसाम केडर मिळालंय त्याला, आणि तोही आसाम मधनं मधली 5 वर्ष महाराष्ट्रात काम करायला आला होता. तर त्याला महाराष्ट्रातला एक सर्वोत्कृष्ट सीईओ जिल्हा परिषदेचा, तो बीडचा सीईओ होता. मी नितीन खाडे बद्दल बोलतोय. तर नितीन खाडे आता पुन्हा आसाम मध्ये आहे. ते पंढरपूर फलटण रस्त्यावर त्यांचं घर आहे, त्यांचा बंगला. त्याचे वडील साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर होते. तर तसं तुझ्या रूपाने मला पंढरपूरच्या आणखी एका विद्यार्थ्याचं उदाहरण सांगता येऊ देत आता. नक्की सर, तुमचे आशीर्वाद मिळाले तर नक्कीच. ऑलवेज. या, ब्लेस यू. थँक्यू. नमस्ते सर, मी प्राची बोलतेय कल्याणवरून. सर मी बीएससी ऍग्रीला फर्स्ट इयरला आहे, आता सेकंड इयरला जाईल. सर मी एमपीएससी ची तयारी कशी करू आता स्टार्टिंग? प्राची, माझं पहिलं जे जवळजवळ 45 मिनिटाचं बोलणं होतं त्यामध्ये मी खूप, म्हणजे 45 मिनिटात पण सविस्तर असं मी सांगितलंही आहे. तू कल्याण म्हणजे हे ठाणे जिल्ह्यातलं कल्याण? हो सर. हा, ओके. आणि कॉलेज कोणतं? बिर्ला, पेंढारकर? दापोलीला सावंत कोकण कृषी विद्यापीठ. अरे वा, उत्तम. हो, मग ते केकेव्ही मध्ये सुद्धा एमपीएससी ची तयारी करणाऱ्यांचे ग्रुप्स आहेत. नाही माहिती सर मला. नाही माहिती का? बर, ठीक आहे. तर जे मगाशी मी आता आशुतोषला म्हणत होतो ते तसं लागू तुलाही आहे. तुझ्याकडे जर 3G किंवा वायफायचं कनेक्शन चांगलं असेल, रिलायबल, जे दापोलीला आहे, तर तू चाणक्य मंडल ऑनलाईन नावाचा कोर्स, त्याचा ऍड्रेस chanakyamandalonline.in, किंवा हा जो झूम मधला तो आपला चालू होणार आहे 1 जुलै पासून. 1 जुलैच्या आधी दर एकाड दिवस अशी सत्र आहेत, ती समजावून घे. आणि अभ्यास सुरू जर करायचा असेल तर मी पहिलं सुचवतोय 2च बाबी, मग आता पुन्हा एकदा सांगतो मी, की एक नवा विजयपथ नावाचं मी लिहिलेलं पुस्तक आहे. लेखकांनी जनरली म्हणजे स्वतःच लिहिलेल्या पुस्तकाचं टॉमटॉम करू नये, पण माझी भावना आहे की मी टॉमटॉम करण्याकरता नाही सांगतोय. हे पुस्तक लिहून 29 वर्ष झाली आणि आपण सतत त्याची नवी आवृत्ती आणतो आणि तरी दरवर्षी हजारोंच्या भाषेत ते खपतं. नवा विजयपथ या पुस्तकामध्ये मी खूप सविस्तर दिलंय कसा सुरू कर. आणि दुसरं हे सांगतो की
युपीएससीचं कुठलं तरी एक बेसिक गाईड मिळव. ते चाणक्य मंडलचं सुद्धा आहे. तुला हवं असलं तर आपण ते पोस्टाने तुझ्याकडे पाठवू सुद्धा. आणि त्या गाईडच्या वाचनाने सुरुवात कर. पुढे जसे सजावून तसे आणखीनही मी सविस्तर सांगेन. तुला मी आणखी एक अत्यंत आनंदाने बाब सांगून ठेवतो. दापोली मधले डॉक्टर राजा दांडेकर म्हणून एक मोठं नाव आहे. ते माझे उत्तम मित्र आहेत आयुष्यभराचे. तर तुला जेव्हा जसा वेळ होईल तसं डॉक्टर राजा दांडेकर यांना सुद्धा भेट. ते सुद्धा तुला मग आणखीन 4 गोष्टी सांगतील आणि पुस्तक उपलब्ध करून देतील की लायब्ररीत किंवा असं कुठे. मला वाटतंय केकेवीच्या लायब्ररीत सुद्धा नवा विजयपथ असणारच आहे. ते घे. थँक्यू. थँक्यू सर. नमस्ते सर, मी शुभम पटणे बोलतोय. नमस्ते शुभम. सर, माझा प्रश्न असा होता की ते आता PSI STI असिस्टंट आणि MPSC याच्यामध्ये जे काही राजपत्रित आणि अराजपत्रित जे काही पोस्ट असतात त्यामधला फरक काय असतो नेमका, राजपत्रित आणि अराजपत्रित? ओके, एकदम सिंपल आहे. एकदम सिंपल आहे. राजपत्रित याचे 2 अर्थ होतात. एक अर्थ आहे की त्यांची निवड राज्यपाल करत असतात. म्हणजे घटनात्मक दृष्ट्या त्यांची निवड करणारे अंतिम अधिकारी कोणतं, ते राज्यपाल, म्हणून त्यांना राजपत्रित येतं. आणि शिवाय दुसरं त्याला जोडलेलं कारण आहे की अशा प्रकारे सरकारी भाषेत बोलायचं तर वर्ग 1 आणि 2 हे राजपत्रित अधिकारी असतात. तर MPSC परीक्षा घेतली, निकाल लागले आणि त्यांची निवड झाली. राजपत्रित मध्ये DYSP, डेप्युटी कलेक्टर, BDO क्लास 1, तहसीलदार अशी एक 27-28 पदे येतात. तर निकाल लागल्यानंतर गव्हर्नमेंटच्या गॅझेटमध्ये त्यांचे निकाल आणि यादी येते. तर गॅझेटला मराठी शब्द आहे राजपत्र. ते दर गुरुवारी प्रकाशित होतात आणि निकाल लागल्यानंतरच्या गुरुवारी त्याच येतं, म्हणून त्यांना राजपत्रित अधिकारी म्हणतात. ते वर्ग 1 आणि 2 आणि मग रूढार्थाने ज्याला शब्द वर्ग 3 वापरला जातो म्हणजे PSI STI आणि असिस्टंट. यांचे नियुक्ती अधिकारी राज्यपाल असत नाहीत. यांचे नियुक्ती अधिकारी त्यांच्या खात्याचे जे सर्वोच्च प्रमुख ते असतात, म्हणून त्यांना अराजपत्रित असा शब्द वापरला जातो. ओके. हॅलो सर. सर वैभव आवटे बोलतोय मी. सर लास्ट इयरला माझं लॉ कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे मी सिद्धार्थ सरांनाच मी चाणक्य मंडळाला भेट दिली होती तेव्हा मला हेच सांगितलं होतं BA झाल्यानंतर की सेकंड ऑप्शन आपल्याकडे असला पाहिजे. त्यासाठी मी लॉ केलेलं आहे आता लास्ट इयरला. मग आता सर माझा ऑप्शनल सुद्धा लॉ आहे. लॉ ऑप्शनलचे नोट्स मी दिल्लीवरून मागवले, पण GS साठी सर मला ऑनलाईन क्लास करायचा UPSCचा. तर आता आपल्याकडे म्हणजे चाणक्य मंडळ परिवारमध्ये ऑनलाईन UPSCचा कोर्स अवेलेबल आहे का? आहे. त्याचा मूळ ऍड्रेस chanakyamandalonline.in असा एक. तो तू आपलं हे सत्र संपल्या क्षणी ऍक्सेस कर. दुसरं, आज जसे आपण MPSC करता बोलतो तसा UPSCचाही असा झूमच्या द्वारा आपण कोर्स करणार आहोत. त्याचं माझं सत्र काल झालं आणि अजून एकदा माझं 22 जूनला आहे आणि तोही कोर्स मग 1 जुलै पासून चालू होतोय असा झूम मध्ये, म्हणजे इंटरॅक्टिव्ह. ओके सर, थँक्यू सो मच. इंटरॅक्टिव्ह कोर्स करण्यासाठी तू chanakyaMandal.org वर जा. chanakyaMandal.org याच्यावर UPSCचा तुला हा आता जसं सत्र चालू आहे असा इंटरॅक्टिव्ह कोर्स मिळेल. आणि अन्यथा chanakyamandalonline.in याच्यावर फुल कोर्स लोड केलेला आहे. तुझ्या सोयीने तू त्याचा अभ्यास करू शकतोस. ओके सर, थँक्यू सो मच. थँक्यू. एक थोडी आज ठरलेली वेळ खरी तीही होऊन 5 मिनिटं झाली आहेत, पण मी एकच शेवटचा प्रश्न घेईन. एक शेवटचा प्रश्न. हा सर, मी राजेश मुरजडे बोलत आहो यवतमाळवरून. सर राजेश, चाणक्य मंडळ ऑनलाईन सबस्क्राईब केलाय मी आणि मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. आणि तुमच्या प्रत्येक असं कधी डिसमूड वगैरे झालं तर तुमचे जे जुने व्हिडिओ आहे YouTube वरचे ते मी सगळे
बघत असतो सर, थोडं बरं वाटतंय म्हणजे त्याच्यामुळे मला काही नाही. सर जे मी सबस्क्राईब केलेला कोर्स आहे त्याच्यामध्ये काही नवीन व्हिडिओ ऍड होईल का? हो, होणार आहे. जसं इकॉनॉमिक्स आहे सर, पॉलिटी आहे, आणि सर इंटरॅक्टिव्ह क्लासेस मध्ये जॉईन होता येईल का? येईल. त्याच्यासाठी वेगळं शुल्क आकारावं लागेल काय? आहे, पण त्यातलं तू जे ऑनलाईनला भरलेस ना ते मायनस केलं जाईल. म्हणजे धरलं म्हणजे त्या कोर्सला जे शुल्क आहे तर तू ते मायनस ऑनलाईनला तू भरलेले एवढंच तुला शुल्क पडेल. अच्छा अच्छा. आणि सर काल त्या दिवशी अभिजित सरांनी एक बोललं होतं की हाऊ टू फास्ट रीडिंग आणि कॅचअप लवकर, त्याच्याबद्दल सर काही सांगता येईल का? सांगता येईल. मी जसं अभिजितनी तुमचं सत्र घेतलं ना, मी त्याला अभिजितच म्हणतो कारण तो मला मुलासारखा आहे. जसं त्यांनी तुमचं सत्र घेतलं तसं पुढल्या आठवड्यात मी पण घेणार आहे तुमचं सत्र. अच्छा सर. झूम मध्येच घेणार आहे. ऑनलाईन ज्यांनी लावलाय एमपीएससी करता एक वेगळं सत्र मी घेणार आहे आणि युपीएससी करता वेगळं. त्याच्यात तुला सविस्तर उत्तर देतो. ठीक आहे सर. चालेल सर. थँक्यू सर. इथे मला एक 2-3 अजूनही हँड रेझिंग दिसतंय, पण मित्र हो कृपया समजावून घ्या. वेळापत्रक आखलेलं आहे. मीही पुढचे काही दिलेले शब्द असल्यामुळे आपल्याला आज थांबणं आवश्यक आहे. मला गेले 100 मिनिटं मलाही खूप आनंद मिळालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा इथे असण्यामध्ये जर आनंद मिळालेला असेल आणि त्या आनंदाबरोबरच पुढची काही क्लॅरिटी यायला मदत झाली तर आपण सगळ्यांनी मिळून एन्जॉय केलं. असेच एन्जॉय करत राहू. कोर्सची सहज आठवण करून देतो. ज्यांना योग्य वाटेल ते चाणक्यमंडल online.in किंवा जर असा लाईव्ह इंटरॅक्टिव्ह करायचं असेल तर परीक्षा पोर्टल बरोबर आपण लॉन्च केलाय. तिथे जरूर एमपीएससीचा, आणि समजा आता ऐकणाऱ्या कोणाला युपीएससी करायचं असेल तर चाणक्यमंडल.org वर आपला युपीएससी लाईव्ह इंटरॅक्टिव्ह आहे. पुन्हा एकदा आणि कायमसाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा.